नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. ब्लॉग खूप छान होणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहायचं आहे. चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूयात. आत्ता वाजलेले आहेत 9. सगळा स्वयंपाक आवरलेला आहे आणि मला आहे एकादशी, त्यामुळे एकादशीचा शाबू बनवायचा ठेव राहिलेला आहे. तो आता मी शेतातून काम करून आल्यानंतर शाबू बनवणार आहे. चला तर मग आता चाललेलं आहे शेतात. हे आपले आलेले आहेत छोटू दादा, अंशू, इकडे बघ. हे पण निघालेत, घरी थोडं पण बसत नाहीत. इकडे आपली चिंकू दिदी पण आहे. चिंकू दिदी हाय बोल, गुड मॉर्निंग बोला दोघं पण. दादा गुड मॉर्निंग बोल. हे पा किती मस्त पालक भाजी आहे. ती भाजी आता काढूयात आपण. एकदम हिरवे हिरवे असे मोड आलेले आहेत. हे पा मस्त मस्त पालक भाजी, सरकारी पालक आहे हा. हे पा पाहू शकता किती मस्त भाजी काढलेली आहे आपण. एकदम छान मस्त हिरवी हिरवी गार. आणि हे पाहू शकता टमाटे तोडलेले आहेत इथं, लाल लाल एकदम मस्त पाहू शकता. हे पहा मी आलेले आहे आता गौरान पालक तोडायला. गौरान पालक कसा असतो पाहू शकता तुम्ही. ह्याचे पानं अशी लांब लांब असतात आणि ह्याची भाजी खाण्यासाठी खूप चविष्ट असते. म्हणजे ह्यामध्ये आपण जसं कसं पालक मिक्स करताना आंबट जर थोडीशी भाजी पाहिजे असेल तर आपण सरकारी पालकमध्ये चुका मिक्स करतो, पण ह्यात काहीच गरज नाही चुका मिक्स करायची, कारण हे ऑलरेडी भाजी आंबट असते, थोडासा ह्याला आंबटपणा असते. हे पहा हे पहा आपला गौरान पालक तोडून झालेला आहे. पाहू शकता किती मस्त असं पाणी गच्च भरलेले आहे. पुसून घ्यायचा. हे बाबा पाहू शकता तुम्ही गौरान घेवडा कसला भारी आहे मस्त. आणि आता मी तोडायलेली आहे. खूप छान चव लागते गौरान घेवड्याची. मस्त एवढं तोडून झालेले आहेत, आणखीन बरेच तोडायचे आहेत. हे पहा आपल्या गौरान मिरच्या झालेल्या आहेत तोडून. तुम्ही म्हणतात ताई ह्यात एक एक लाल कशी आहे, तर पिकलेल्या मिरच्या तोडल्या नव्हत्या, त्यामुळे हे एक एक लाल मिरची आहे घेतलेली आहे. ते आता घरी गेल्यावर निवडणार आहे मी. तर हे गौरान असल्यामुळं छोट्या छोट्या आहेत, पण खूप तिखट आहेत बरं का. मला बाजारून यायला दिवस मावळलेला आहे, तोपर्यंत
सगळं काम झालेलं आहे. जे माझ्या असतं संध्याकाळी गाईला आणणे द्यायचं चारा वगैरे घेऊन येणं ते सगळं वकील साहेबांनी केलेलं आहे आज. आणि हे पहा आपली चिंकू दिदी माझी वाट बघतच थांबली होती. हे पहा आज सुट्टी असल्यामुळे उद्या शाळा आहे तिची, उद्या जाईल ती शाळेत. आणि माझं पारायण सकाळी मी असं नियम केलेला आहे की रोज एक पारायणचा पाठ म्हणजे पूर्ण अध्याय नाही पूर्ण पारायण मी आज पूर्ण करेन. रोज एक असं मी 7 पारायणचा नियम केलेला आहे. आज माझं 4थं पारायण चालू आहे. तर माझे सकाळी 12 ते 13 अध्याय वाचून झालेले आहेत. 8-9 अध्याय राहिलेले आहेत ती मी आता पूर्ण करणार आहे. तर ब्लॉग आपले कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे.